ही गर्दी ना कुठल्या मूव्ही थिएटरच्या बाहेरची आहे ना स्टेशनवरची. ही गर्दी आहे JEE पेरेंट्सची. आणि आजचा हा आपला स्पेशल व्हिडिओ आहे JEE पेरेंट्ससाठीच. घरातून नक्की कधी निघावं, मुलाला बरोबर डबा द्यावा का, आणि त्याला सोडलं की मधल्या वेळेत आपल्याला नक्की काय बरं करता येईल, ह्या सगळ्यांची उत्तरं आपण आज बघूया. एक्झाम टाईम स्लॉटच्या 2 तास आधी रिपोर्टिंग टाईम असतं, पण तुम्ही त्याच्याही आधी व्यवस्थित वेळ ठेवून निघा. गुगल जो वेळ दाखवत असेल त्याच्यापेक्षा 30 ते 40 मिनटं बफर ठेवा. कारण तुम्ही अगदी जवळ पोचत आलात ना की जेव्हा तुम्हाला असं 5 मिनटं 10 मिनटं अंतर दिसेल, तर तेवढी 5 ते 10 मिनटं अंतर ट्रॅव्हल करायला तुम्हाला जवळजवळ 30 ते 40 मिनटं लागतात. कारण सेंटरच्या भोवती JEE पेरेंट्स आणि त्यांच्या गाड्यांचीच गर्दी इतकी असते की तुमची गाडी ही पूर्णपणे स्टक होऊन जाते. मुलांना डबा, छोटा खाऊ असं काही बरोबर द्यावं का? तर मुलांचा ड्रॉप हा आपण जसं एअरपोर्टला एखाद्याला ड्रॉप करतो त्या पद्धतीत असतो. तुम्हाला तिथे उतरून थांबता येत नाही आणि त्यामुळेच उगाच गर्दीही करू नका. मुलं आत गेल्या गेल्या त्यांना त्यांची बॅग ही लॉकरमध्ये ठेवायला लागते, त्यामुळे डबा देऊन फारसा उपयोग होणार नाही. जे काही मुलांना खायचं प्यायचं आहे ते रिपोर्टिंग टाईमच्या आधी खाऊ देत. लॉकरची फी ही 20 रुपये आहे आणि तिथे कॅश द्यावी लागते, त्यामुळे मुलांबरोबर सुट्टे पैसे देऊन ठेवा. आता तुमचं सेंटर जर इयॉन, हडपसर, रामटेकडी हे असेल तर तुम्हाला मुलांना सोडल्यावर तब्बल 5 तास मिळतात. तुमचं घर जवळ असेल तर प्रश्नच नाही, पण जर घर हे 1 तासाच्या अंतरापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नक्की तिथे काय करता येईल? ऑप्शन 1 म्हणजे तुम्हाला ॲमेनोरा किंवा सीझन्स मॉल हे तिथनं एक 25 ते 30 मिनटाच्या अंतरावर असल्यामुळे तिथे जाता येईल. पण तुम्हाला जर मॉलला जायचं नसेल आणि थोडा शांत वेळ घालवायचा असेल तर त्या रामटेकडीवरच एक अमेझिंग आणि सुंदर असा स्पॉट आहे. ते म्हणजे 105 वर्ष जुनं राम मंदिर. हे राम मंदिर दुपारी 1 ते 4 ह्या वेळात बंद असतं, पण तो स्लॉट सोडून तुम्हाला तिथे आरामात बसता येईल आणि अतिशय शांत आणि सुंदर अशी ही जागा आहे.